जिल्हा परिषद निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी संपली। उद्या 15 जिल्हा परिषदा तर 165 पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यात जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हा परिषदांसाठी उद्या मतदान पार पडेल। या मतदानासाठी प्रशासन सज्ज असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच प्रचार सभेत भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला। नोटाबंदीनंतरचा कॅशलेस भारत आहे कुठे असा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला। गेली 25 वर्षे सत्तेत असताना भाजपला शिवसेनेचा भ्रष्टाचार दिसला नाही असा टोला राज यांनी विक्रो इथल्या सभेत बोलताना लगावला। महापौर बंगला हडप करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचं त्यांनी सांगितलं। मनसेला सत्ता दिली तर नाशिकसारखा विकास घडवून दाखवीन अशी ग्वाही राज ठाकरेंनी दिली। भविष्यात भाजपशी युती करण्याची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावली आहे। निवडणुकीनंतर नव्यानं सुरुवात करणार असल्याची घोषणा त्यांनी झी24 तासच्या रोखठोक मुलाखतीत बोलताना केली। तसंच मुख्यमंत्र्यांनी पाटण्याशी तुलना करून मुंबईची केलेली अवहेलना कधीच विसरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सेटिंग झाल्याचा आरोप भाजप नेते आणि मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी केलाय। दोघांनी एकमेकांना 50 जागांचे व्हॅलेंटाईन गिफ्ट दिल्याचा आरोप तावडेंनी केलाय। काँग्रेसनं शिवसेनेला 10 जागांचे तर शिवसेनेनं काँग्रेसला 40 जागांचे गिफ्ट देत अदलाबदली केली, पटीनं वाढल्याचे आरोप त्यांनी केलाय। भाजपमधील गुंडांच्या प्रवेशावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलंय। नवं खातं गुंडामंत्री असेल ते खातेही सीएमकडे असेल अशी टीका त्यांनी केली। तर याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपवर तोंडसुख घेतलं। गुंडांचं स्वागत साक्षात देवेंद्र करत असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली। दरम्यान पवारांच्या भाकिताच्या सवयीमुळेच त्यांना पद्मविभूषण दिलं गेलं असावं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। काँग्रेस राष्ट्रवादी केव्हाच संपलेत, आता सामना भाजपशी असल्याचं त्यांनी सांगितलंय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपण मध्यावधी निवडणुकांना तयार असल्याचं म्हटलंय। औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पवारांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी भाजप शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला। नोटबंदी फक्त अमेरिकेतील क्रेडिट कार्ड कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून केलेल्याचं ते म्हणाले। शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरण्याचं नाटक करत असल्याची टीका चव्हाणांनी केली। मात्र सरकार पडलंच तर काँग्रेस पक्ष मध्यावधी निवडणुकीसाठी सिद्ध असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली। राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संघर्ष टोकाला पोहोचलाय। कार्यकर्त्यांना सोडून सदाभाऊंनी मुलाला दिलेली उमेदवारी आपल्याला मान्य नसल्याची भूमिका खासदार राजू शेट्टींनी घेतली आहे। सदाभाऊंनी समजावून सांगितलेलं असून मुलगा त्यांचा ऐकत नसावा असा टोलाही शेट्टींनी लगावलाय। मात्र आता या उमेदवारीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडण्याची शक्यता आहे, कारण सदाभाऊंनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं का याबाबत कार्यकारिणी निर्णय घेणार असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलंय। त्यामुळे सदाभाऊ स्वाभिमानीतच राहणार की भाजपचा रस्ता धरणार याचीच उत्सुकता आता लागली आहे। महापालिका निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा एकमेव चेहरा आहे। त्यांच्या सभा व्हाव्यात यासाठी सगळेजण प्रयत्न करत असताना पिंपरी चिंचवडमध्ये मात्र भाजपच्या अंतर्गत कलहानं मुख्यमंत्र्यांची सभा रद्द करण्याची नामुष्की आली आहे। महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांचा संघर्ष तर एवढा विकोपाला गेलाय की मुख्यमंत्र्यांची सभा घ्यायची कुठे यावरून त्यांच्यात प्रचंड रणकंदन माजल्याची चर्चा आहे। महानगरपालिका निवडणुकीसाठी नागपूर शहर काँग्रेसच्या वतीनं जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। काँग्रेस का पक्का वादा, मालमत्ता टॅक्स कर देंगे आधा या टॅगलाईनसह प्रकाशित या जाहीरनाम्यात अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या। पाण्याची समस्या, कचरा, सांडपाणी व्यवस्थापन तसंच मालमत्ता कर कमी करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे। नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार, शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांनी हा जाहीरनामा प्रकाशित केला। तर दुसरीकडे भाजपतर्फे नागपूर शहरासाठी अजूनही जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला नाही, हे विशेष।
नागपुरात प्रभाग क्रमांक 8 मधून काँग्रेस उमेदवार कुंदा खोब्रागडेंच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला आहे। प्रचार यात्रा करून घरी परतल्यानंतर वस्तीतून बेफामपणे दुचाकी चालवणाऱ्या दोघांना नागरिकांनी हटकले। त्यातून वाद निर्माण झाला, त्यावेळी दुचाकीस्वार निघून गेले। मात्र मध्यरात्री आपल्या साथीदारांसह आले आणि खोब्रागडेंच्या वाहनांची तोडफोड केली। तसंच पोलिसात तक्रार न देण्याची धमकीही दिली। कुंदा खोब्रागडे यांनी पाचपावली पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। भाजप आणि संघाची भीती दाखवत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं देशातील मुस्लिम समाजाचा आजवर मतांकरता वापर केल्याची कठोर टीका एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे। ते नागपुरात बोलत होते। धर्मनिरपेक्षांचं राजकारण करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं 60 वर्ष मुस्लिम समुदायांच्या भावनांशी खेळ केल्याचा आरोप देखील त्यांनी केला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील लक्ष्य केलं आणि भाजपमुळे शिवसेना देखील त्रस्त असल्याचं नागपूरमधल्या एका जाहीर सभेत त्यांनी म्हटलंय। ठाण्यात निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग चढलाय। ठाणे शहर घोडबंदर रोड एवढंच महत्त्व आता दिव्यालाही आलंय। दिव्यातून तब्बल 11 नगरसेवक निवडून येणार आहेत, त्यामुळे सर्वच पक्षांनी दिव्यावर लक्ष केंद्रित केलंय। शिवसेना, भाजप आणि मनसे या तिघांतही लढत प्रामुख्याने रंगणार आहे। दिव्यातून याआधी शैलेश पाटील मनसेतून निवडून आले होते, मात्र आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय, त्यामुळे मनसैनिक तुफान नाराज आहेत। पाटील यांनी दिव्यात कोणतीही कामं केली नाहीत, डम्पिंग, वीज, पाणी प्रश्न हे प्रश्न सोडवले नाहीत असा प्रचार केला जातोय। शैलेश पाटील यांना मनसेतर्फे तुषार पाटील आणि भाजपतर्फे सचिन भोईर यांनी आव्हान दिलंय, त्यामुळे आता इथे चुरस वाढली आहे। महापालिका निवडणुकीत पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना प्राधान्य देत 50% आरक्षण करण्यात आलं। मात्र नाशिकमध्ये महिलांनी पुरुषांच्या जागेवरही हक्क सांगितल्याचं दिसून येत आहे। सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका प्रभागात चक्क 23 महिला रिंगणात उतरल्या आहेत। भाजपच्या घाटकोपरमधल्या नगरसेविका आणि वॉर्ड क्रमांक 127च्या भाजप उमेदवार रितू तावडेंविरोधात निवडणूक आयोगाकडे शिवसेनेनं तक्रार केली आहे। आचारसंहिता भंगाची शिवसेनेनं तक्रार केली आहे। आचारसंहितेच्या काळात रितू तावडे यांनी मतदारांना भुलवण्यासाठी सोन्याची नथ आणि साड्या वाटप केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। हा समोर आलेला व्हिडिओ 21 जानेवारीचा आहे, मात्र यावेळी आचारसंहिता लागू झाली होती। राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी शिवसेना भाजपवर जोरदार टीका केली। आपल्या भाषणात त्यांनी खासदार किरीट सोमय्या यांची नक्कलही केली, जे मुंबई महानगरपालिकेत गेली 25 वर्ष विविध सत्तास्थाने एकत्र नांदले, एकत्र भ्रष्टाचार केला, एकत्र ठेकेदार पोचले, आज तेच एकमेकांच्या विरोधात गरळ ओकतायत अशी टीका त्यांनी युतीवर केली। नरेंद्र मोदींनी नवीन पावलं टाकायला सुरुवात केली। पंतप्रधान गरिबाला डोळ्यासमोर ठेवून आपली धोरणं आखत आहेत, म्हणून त्यांना विरोध होतो अशी घणाघाती टीका सुरेश प्रभूंनी केली आहे। जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी ते रत्नागिरीमध्ये आले होते। गेल्या 50 ते 60 वर्षात बडे उद्योजक आणि बड्या व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून धोरणं आखली गेली आहे, त्याचा परिणाम आता आपण भोगत आहोत। नरेंद्र मोदींच्या धोरणांना आता जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे असं आवाहन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते रत्नागिरीत आले होते। राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा गड मानल्या जाणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखेंना थोपवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत युती आहे। शिर्डीजवळ असलेल्या साकुरी जिल्हा परिषद गट आणि गणात भाजप आणि शिवसेनेनं आपले उमेदवार उभे केले आहेत। भाजपानं साकुरी गणात उमेदवार दिला नाही, तर शिवसेनेनं गटात उमेदवार दिलेला नाही। या गटातून पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दंडवते गटाच्या सोनाली दंडवते या आता भाजपकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत, तर साकुरी गणातून शिवसेनेच्या कल्पना बावके रिंगणात आहेत। राज्यात या दोनही पक्षातील नेते कितीही भांडू देत, मात्र साकुरीमध्ये ते एकत्रितरित्या प्रचार करतायत। भिवंडी महानगरपालिकेच्या काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। रात्री 9च्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी मनोज म्हात्रेंवर कोयत्यानं हल्ला चढवला। हल्ल्यात त्यांचा हात कापण्यात आला। त्यानंतर हल्लेखोरांनी म्हात्रेंवर 3 गोळ्या झाडल्या। गंभीर जखमी अवस्थेत म्हात्रेंना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय। मनोज म्हात्रेंना याआधीही भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीवघेणा हल्ला करण्यात आला होता, पण त्यातून ते वाचले होते। काल रात्री झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत। हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही। लातूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची
निवडणूक जवळ येते तसतसं खेडोपाडी दारू वाटपाचं प्रमाण देखील वाढत चाललंय। लातूर अहमदपूर तालुक्यातल्या शिरूर ताजबंद ते अजनी मार्गावर एका इंडिकातून मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आली। गस्तीदरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासणीत दारूचे 8 बॉक्सेस आणि 28 बाटल्या जप्त करण्यात आल्या। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच दारू पकडण्यात आली आहे। गाडी भाजपच्या कार्यकर्त्याची असल्याचं बोललं जात आहे। गाडीवर शिरूर ताजबंद गटातील भाजप उमेदवार रामचंद्र मद्दे आणि भाजपच्या महिला उमेदवार सुनीता सारोळे यांच्या नावाची स्टिकर्स आढळली। त्यामुळे प्रचारासाठी देशी दारूच्या बाटल्या वाटल्या जात असल्याचा आरोप होतोय। दरम्यान पोलिसांची गाडी आपणच पकडून दिल्याचा दावा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। वर्ध्यात कारमधून 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत। सेलूच्या वानर विहिरा हिंगणी परिसरात तहसीलदार रवींद्र होळी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। ही रक्कम नागपूरमधील वॅगनार कारमधून नेण्यात येत होती। या नोटा निवडणुकीसाठी नेण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे। सेलू पोलीस स्टेशन पुढील तपास करतायत। परभणीच्या पाथरी तालुक्यातील हदगाव गटाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांना पैसे वाटप करत असताना रंगेहात पकडण्यात आला। यावरून पाथरी पोलीस ठाण्यात विस्तार अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून आदर्श आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भोसरीतल्या एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंची झोटिंग आयोगाकडून चौकशी सुरू झाली आहे। नागपूरमध्ये त्यांचे निवृत्त न्यायाधीश DS झोटिंग आयोगाने चौकशी केली। खडसे आपल्या वकिलासोबत चौकशी आयोगासमोर हजर होते। त्यामुळे आता खडसेंच्या अडचणी अधिकच वाढणार आहेत। तर दुसरीकडे याच प्रकरणी राज्य सरकारला हायकोर्टाने फटकारला आहे। वारंवार आदेश देऊनही राज्य सरकारकडून कारवाई होत नसल्याची नाराजी कोर्टाने व्यक्त केली आहे। तसंच ही शेवटची संधी असल्याची तंबीही हायकोर्टाने सरकारला दिली आहे। पुढील सुनावणी 7 मार्चला होणार आहे। खडसेंवर कारवाई करण्यासाठी चौकशी आयोगाने 6 आठवड्यांचा आणखी वेळ मागितल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे। परळीच्या वैजनाथ सहकारी बँक घोटाळा प्रकरणी परळीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टात गुन्हा दाखल करून घेण्याचे निर्देश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत। वैजनाथ बँकेच्या व्यवहारावर ऑडिटमध्ये अनेक आक्षेप आहेत। मात्र पोलीस यावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप एका याचिकेद्वारे हायकोर्टात करण्यात आला होता। या प्रकरणी तक्रारदाराला गुन्ह्याची तक्रार करण्याचे आदेश देण्यात आले। तर परळी न्यायालयाला तक्रार दाखल करून घेण्यास सांगितलं आहे। परळीच्या वैजनाथ बँकेवर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचं वर्चस्व आहे। कांद्याला भाव नाही, झालेला खर्च मिळत नसल्याने तालुक्यातील नगरसूल शेतकऱ्यांना शेतातील कांद्याचं उभं पीक जाळून टाकलंय। कृष्णा डोंगरे असे या शेतकऱ्याचं नाव आहे। डोंगरेंनी 5 एकरावर कांदा लागवड केली होती। गेल्या काही दिवसात आवक वाढल्याने कांद्याचे भाव सातत्याने कोसळत आहेत। त्यात आता रेल्वे रेक मिळत नसल्याने नांदगावात कांदा लिलावही बंद झालेत। त्यामुळे हतबल झालेल्या डोंगरेंनी 3 ते 4 लाखांचा खर्च करून पिकवलेला कांदा अखेर पेटवून दिलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सार्वजनिक जयंतीनिमित्त लातूरमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात सर्वधर्मीय नागरिकांनी रक्तदान केलं। विशेष बाब म्हणजे यात मुस्लिम धर्मियांचाही मोठा सहभाग होता, तर दलित तरुणांचाही मोठा सहभाग होता। याशिवाय मोफत नेत्ररोग निदान आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। मुंबई उच्च न्यायालयात आता मोबाईल फोन घेऊन जाता येणार नाही, कारण न्यायालयात मोबाईल नेता येणार नाही असे आदेशच न्यायालयातर्फे काढण्यात आले आहेत। फक्त मोबाईल फोनच नाही तर कॅमेरा, रेकॉर्डिंग डिव्हाइस यावर देखील बंदी घालण्यात आली आहे। पण उच्च न्यायालयात येणाऱ्या वकिलांना मात्र या नियमातून सूट देण्यात आली आहे। असे डिव्हाइस जर न्यायालयात सापडले तर त्या व्यक्तीवर न्यायालय अवमान कायद्यानुसार कारवाई करेल। तसंच कायद्यानुसार दंड आणि कारावासाची तरतूद असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। पुण्यातील तरुण कलाकारांनी सामाजिक भान जपत वेगळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डेचं सेलिब्रेशन केलं। या तरुण कलाकारांनी आपल्या कलेच्या सादरीकरणातून काही निधी गोळा केला आणि हा निधी मदत म्हणून पुण्यातील संस्कार या दिव्यांग मुलांच्या प्रतिष्ठानला दिला। या कलाकारांनी शास्त्रीय आणि वेस्टर्न नृत्य प्रकारातील अनेक नृत्य प्रकार सादर केले। या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली। यावेळी या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी तरुण कलाकारांच्या उपक्रमाचं कौतुक केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।